आम्ही तुला शिक्षा देणार नाही आहोत. आमच्यासाठी तुला एक महत्त्वाचं कार्य करावं लागेल. माते, आपण फक्त आज्ञा करावी. तू स्वामींबरोबर जावे. त्यांच्या समोर सध्या अनेक आव्हानं आहेत. ते लग्नाआधी वैरागी होते. आम्ही त्यांना संसारी केला आहे, परंतु आजही ते अशा कठीण प्रसंगात सगळं काही विसरून जातात. स्वतःची काळजी घेत नाहीत. ते देव आहेत तरी देखील त्यांची काळजी करणारं, सेवा करणारं कोणीतरी असावं असं आम्हाला वाटतं. पण माते, अहो तुमच्यासोबत मी नको. पद्मा आहे आमच्या बरोबर, आणि त्या संदेश पत्रात जे लिहिलंय ते जर महिषासूर खरंच करणार असेल तर आम्हाला इथे तुमच्यापैकी कोणीही नको. माते, त्या लखोट्यात नेमकं लिहिलंय तरी काय? मला निदान सांगा तरी. काय रे पोरांनो, कोणत्या फुलाबद्दल एवढ्या गप्पा चालल्या तुमच्या? काका तुम्ही? मी ते नारबा हा. ते भवानी शंकर काका कुठे गेले? ते काही कामासाठी जरा दुसरीकडे गेलेत. हा, पण ते राहू दे. मला सांगा, तुमच्या समोर अशी नक्की कोणती गंभीर समस्या आहे? तुमचे चेहरे असे का दिसतायत? हा, अहो काका मी असेच गावात फिरत होतो. गावात? अगं पोरी, हा अरण्याचा भाग आहे. तुम्ही दोघं इकडे काय करताय? आम्ही वाट चुकलो होतो. वाट चुकला होता? बरं, चला मी तुम्हाला आता वाट दाखवतो. हा, नको काका, आम्ही जातो. बरं. अरे पण तुम्ही कुठल्या फुलाबद्दल बोलताय? नक्की समस्या काय आहे, आणि त्याबद्दल एवढे का प्रश्न पडले तुम्हाला? आम्हाला हे फुल एका ठिकाणी मिळालं. हे चमकणारं वेगळं फुल आहे. हे देवी आईचं आहे का हे बघायचं आम्हाला. असं? पण मला सांगा, यातून तुम्हाला सिद्ध काय करायचंय? काय बी नाही, आम्ही अशीच माहिती काढतोय फक्त. हा म्हणतोय की हे देवीचं फुल नसेल, मी म्हणते ते आहे. आमचं कुणाचं म्हणणं खरं आहे हे आम्हाला बघायचंय. एवढंच ना? अरे मग त्या समस्या काय आहे? हा, अहो, हे फुल खरंच देवी आईचं आहे की नाही हे कसं कळणार आणि कोण सांगणार? आता हे फुल देवी आईचं हाय का नाही हे स्वतः देवी आई सांगेल. मला सांगा, तुमचा तिच्यावर विश्वास आहे ना? अहो, देवी आई तर सांगेलच, पण ती आता कुठे भेटणार? ती नेहमी गावात तर नसते. आता तिला कुठे शोधणार? अरे पोरांनो, तो गावात चिंतामणी दगड आहे ना, तुम्ही त्याला देवीचं प्रतीक मानता की नाही? तर तुम्ही तिथे जा, देवी आईला कौल लावा, तिची पूजा करा, आराधना करा, आणि तिथं गेल्यावरच तुम्हाला समजेल हे फुल देवी आईचं हाय का नाही ते. हा, ओवी, त्या काकाने सांगितलं तसंच होईल ना? हा चिंतामणी दगड आपल्याला कौल देईल? तुला काय वाटतंय? तू देवी आईचा भक्त आहेस ना? हो ग, मी हाय देवी आईचा भक्त, पण आपण देवी आई बद्दलच संशय घेतोय ना. आपण देवी आई बद्दल संशय घेत नाही आहोत. आपल्याला फक्त हे बघायचंय की माझ्या घरात जी राहते ती देवी आहे का? ती खरंच देवी असेल तर आपण तिची पूजा करू, तिच्या पाया पडू. मग देवी आई कुठे आहे हे शोधायची गरजच राहणार नाही. खरं ना? हो. चल, आता हात जोडून आपण उभा राहूया.
वळवायचं असेल तर दगड उजवीकडे वळवू दे आणि जर नसेल तर डावीकडे वळवू दे. प्रल्हाद, काय रे, काय करतोय तिथं? काय रे, इथं यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना? त्या देवीच्या नादाला लागायचं नाही म्हणून किती वेळा सांगितलं, तरी तुला अक्कल येत नाही? आजी, अगं मी देवीची पूजा करायला आलोच नव्हतो. मग कशाला आला होतास? हे स्थान देवीचं आहे हे सगळ्या गावाला माहित आहे, तुला बी माहित आहे. ह्यावरनं बापाचा किती मार खाल्लायस माहित आहे ना? व तरी बी तुला अजून सुधरत नाही. हं? देवी काय बी करत नाही गावासाठी. देवीचा आणि गावाचा काय बी संबंध नाही. ते नसतं खूप डोक्यात घेऊ नकोस. कोण घेऊन आलं तुला इथं? कोण घेऊन आलं? या पोरीनं आणलं असल. हिला आई ना बाप नुसती गावभर उंडारत असती. कशाला तिच्या नादाला लागायचं? आजी, तिने काय बी केलं नाही. होय, तुला एवढा पुळकाया लागलाय वे तिचा? चल घरी चल, तुला चांगली शिक्षा देते. परत कधीच तू त्या देवीचं नाव काढणार नाही. चल. अरे रे, या छोट्या बालकाला किती छळ सहन करावा लागतोय. आणि याचा गुन्हा काय तर देवीची भक्ती. नाही, हे थांबवायलाच हवं. त्या भक्ताला आता वाचवायलाच हवं. नारायण नारायण, प्रभू प्रणाम. काय झालं मुनिवर? आपण असे अस्वस्थ का आहात? प्रभू, अहो काहीतरी विशेष घडलंय म्हणून एवढा धावत त्वरेने आलो तुमच्याकडे. नाहीतर तुमच्या ध्यानधारणेत असा व्यत्यय आणला नसता प्रभू आम्ही. काय झालं? तर निरागस पण खटाळ बालकांनी पुन्हा आपल्याला कुठेतरी गाठून त्रास दिला की काय? त्या निरागस बालकांचा खटाळपणा, त्याचा त्रास होऊच शकत नाही. पण आता मी त्या बालकांनाच त्रास होतोय आणि त्यासाठी तुमच्याकडे मदतीसाठी आलोय प्रभू. बालकांना त्रास होतोय? काय झालं मुनिवर? ते तर देवी कोण आहेत ह्याचा शोध घेत होते ना? रानावनात भटकताना कुठल्या अनपेक्षित संकटात तर सापडले नाहीत ना? हो हो प्रभू, संकट अनपेक्षितच आहे पण अनोळखी नाही, घरातलंच आहे. मुनिवर, आपल्या ह्या अशा बोलण्याने आमचा संभ्रम आणखीन वाढतो आहे. ती मुलं खरंच संकटात असतील तर आपल्याला तातडीने काहीतरी मार्ग काढायला हवा. त्या बालकांना देवी नक्की कोण आहेत, कोणत्या रूपात आहेत हे जाणून घेण्याची आस लागली आणि त्याच धावपळीत त्यांनी देवींचं फूल घेऊन त्या चिंतामणी दगडापाशी जाऊन देवींना कौल लावण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळी त्या देवीच्या नादाला लागायचं नाही म्हणून किती वेळा सांगितलं, तरी तुला अक्कल येत नाही? हं? घरी चल, तुला चांगली शिक्षा देते. परत कधीच तू त्या देवीचं नाव काढणार नाही. चल. नारायण, प्रल्हादवर पुन्हा अन्याय होतोय तर त्याला देवींच्या भक्तीसाठी पुन्हा त्रास सहन करावा लागतोय. म्हणून तुमच्याकडे आलोय. आता तुम्हीच काहीतरी करा प्रभू. ही दिव्य लीला योग्य प्रकारे घडावी म्हणून आपल्याला आपल्या क्रोधावर आवर घालावा लागेल. अखंड विश्वाच्या भल्यासाठी हे गरजेचे आहे महादेव. म्हणून तुमचा क्रोध शांत करा. प्रभू काय झालं? आम्ही आता ह्यात हस्तक्षेप करू शकत नाही मुनिवर. त्या बालकाला त्रास होतोय आता. सर्वच बालक देवींना प्रिय आहेत. देवींच्या ह्या कार्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं वचन आम्ही त्यांना दिलं आहे.
त्यामुळे देवी स्वतः कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांच्या भक्तांचं रक्षण करतीलच. नारायण नारायण. आजी आजी मारू नकोस ना मला. आजी माफ कर ना आजी, शिक्षा करू नकोस ना मला. तुझ्या बानं एवढी शिक्षा केली तरी तुला अक्कल नाही. चल तुला आता मी शिक्षा करते. हा, आज तुला अशी शिक्षा करते तर आयुष्यभर तुझ्या देवीचं नाव घेतलं नाही पाहिजे. एवढं बाण सांगितलं तर सुधारणार नाही तुझ्या. तुला दाखवतेच. आजी मारू नकोस ना मला. असा सुधारणार नाहीस तू. आजी नका ना मारू त्याला. त्यानं काय बी केलं नाही. त्या देवीची पूजा का करत होता? का त्या देवीचं नाव घेत होता? मीच त्याला सांगितलं होतं तिकडे यायला. तो स्वतःहून नाही आला. तुला तर मी नंतर बघते. आधी ह्याला धडा शिकवते. काय रे, हा, त्या तुळजापायी तुझी आई आपल्याला सोडून गेली. तुझ्या बाच्या संसाराची राख रांगोळी झाली. आपल्या घराचं एवढं नुकसान झालं तरी बी तू त्या देवीची पूजा करतोस. काहीच वाटत नाही तुला? हे फुल देवीचं आहे असं वाटतंय ना तुला? आता तुला दाखवते देवी कुठंच नसते. देवी आता माझा बी राग बघल. त्या फुलाचा आता चुराडा करून टाकते, नष्ट करून टाकते ते फुल. आजी नका ना असं करू. देवी आईचा अपमान करू नका. त्या देवी आईनं आमचं काय बी भलं केलं नाही. काय झालंय? मी अशी हार मानणार नाही. हे फूल फेकूनच देते, मग बघते कशी पूजा करता ती. हे फुल एवढं जड कसं झालं? काहीतरी विचित्र आहे. आजी हे देवी आईचं फुल आहे. काय देवीचं फुल नाही, भूतबाधा ही भूतबाधा. नंदी, काय खलबतं सुरू आहेत? आमची जरा पाठ वळल्यावर आमच्या प्रिय भक्त नंदीला आपण आपल्या बाजूने करून घेतलं. हे योग्य नाही. हाच आरोप आम्हाला नकोय, म्हणून आम्ही त्याला तुमच्या बरोबर तुमच्या मदतीला जाण्यास सांगितले आहे. त्याची खरी गरज तुम्हालाच आहे स्वामी. तुम्हाला गरज आहे स्वामी. परंतु इथे आपल्या बरोबर पद्मा आहे आणि आम्ही एकट्याही समर्थ आहोत. त्याबद्दल तुम्हाला काही शंका तर नाही ना? नाही देवी, अजिबात नाही. आम्ही एका दिवसासाठीच आपल्याला भेटायला आलो होतो. आज रात्री आम्ही पुन्हा कैलासावर जाणार आहोत.
आपल्याला आम्हाला काही सांगायचं आहे का देवी? नाही. नक्की ना? हो, काही सांगायचं नाही. ठीक आहे. देवी आता माझा बी राग बघल. त्या फुलाचा आता चुराडा करून टाकते, नष्ट करून टाकते ते फुल. देवी आई, तुम्ही मला दर्शन दिला देवी आई.